माधव, हा अगं तू कधी आलीस? तू जेव्हा भलत्याच विचारात होतास तेव्हा. काही नाही ग, असंच थोडा विचार करत होतो. काय झालं? एलिमा, ती पावलं कोणाची असतील ग? त्या पावलांचे ठसे ठरवून कोणीतरी उमटवले. कशावरून? म्हणजे तू तसं प्रूव्ह करणार होतीस ना, आणि तू तसा प्रयत्नही केलास, पण काय झालं? मी माझं मत बदललेलं नाही. हो, पण तू तुझं मत पटवून देऊ शकली नाहीस ना. आज ना उद्या माझं मत सगळ्यांना पटेल. आज तुला संधी मिळाली आणि सगळ्यांनी तुझं ऐकलंही, पण निष्कर्ष काय निघाला? त्या पावलांचे ठसे उमटायला बरंच वजन असावं लागेल, जे अशक्य आहे. हा, पण म्हणून मी माघार घेतलेली नाही. मी शक्यता पडताळून बघितली घटनेची. प्रत्येक शक्यतेचा तर्काने विचार केला. आणखीनही करीन. मग एक एक शक्यता खोडून टाकेन. आणि सगळ्यात शेवटी जी शक्यता उरेल ती कितीही अतर्क्य असली आणि इनकन्सिवेबल असली तरी तेच खरं असेल. आणि हे मी नाही, शेरलॉक होम्स म्हणतो. गुड गुड. तू तुझे प्रयत्न सोडू नकोस. आणि तू ह्या गोष्टीवर विश्वास ठेवणं. माधव, काल रात्री तू आवाज ऐकले? नाही. काल रात्री आपल्या घराच्या आजूबाजूला कोणीतरी फिरतंय असं तुला जाणवलं? अहो काय बोलतास? मग काय हा दुसरा उपाय? त्या बघ, ह्याचा काय आपला, ती जमीन अण्णाने आपल्या नावावर केली आहे, ती विकून जाऊ तालुक्यात. आणि काय करायचं थय? मग पिढ्या तरी नसत, डोक्याचं ताप जायत, त्या पूर्वाचं शिक्षण नाही ठेवत. तो गणेश थै जाऊन सुधारलो तर सुधारलो. आयक पण घेऊन जाऊया येत असली तर. तिका कसं टाकून जायचं? सगळ्यांचा विचार करतास, पण ह्याला फायदो काय हा? अगं जीवापेक्षा फायदो मोठो आहे का? तुमका कळत कसा नाही? तुम्ही हैसून काढतो पाय घेतलास तर बाकीची सगळा गिळून टाकतील, ह्या घर घेतील. हयसला कायच तुमच्या हाताक लागवचं नाही. बाकीची बघा कशी मऊ थय खो अशी गत हा. जय फायदो असतील थय जातील आणि तुम्ही तालुक्यात निघालास. अगो पण सरिता, आपल्याला मिळालंय तेवढंच बघूया, पण हैसून जाऊया. मी सांगते ना, खय जायचा नाही, हैसून हालायचा नाही. मी माझो वाटो मिळाल्याशिवाय या घरातून बाहेर पडणार नाही, सांगून ठेवते ना. तुम्ही सुटलास, आमका सगळ्यांका सोडून गेलास. तुम्ही गेल्यापासून हाय काय होता तुम्ही बघत असालच. एकावर एक काय ना काय संकट येतच होत. घरातलं खंतो पुरुष गेलो आणि आम्ही पोरके झालो. ज्यांका तुम्ही जवळ केलास त्यांनी पाठ फिरवल्यानी. आता त्या सुशला घरात आला हा, ते ना घरात पाहून ठेवला आणि घराचा घरपणच गेला. कित्याक केला असा? कित्याक तुम्ही ते का घरात घेऊन दिलास? आपल्या लेकरांचा तरी विचार करायचो ना. तदत्ता खय खय बघा, माधवान सगळे कामा सोडून तो हय बसलो. अभिरामाचं लग्न होईत की नाही माहित नाही. छाया तर तसा काय करतले मी सांगा ना, काय करतले? तुमचा आधार होतो, पण आता तुम्हीच नाही. जय खया तैसून पोरांवर लक्ष ठेवा. मला करा त्याचा लक्ष असताना देत.
रातच्या हिरीवर कोण असा? रातच्या कोण हा हिरीवर? कोण हा हिरीवर? आरतीसा, काल काय सांगितलं लक्षात आहे ना? येऊ का असा आवाज दिलो तर काय बोलायचं नाही. आतमध्ये ऐकलंच ना, ही माणसं म्हणतायत तसे कुठलेही आवाज येत नाहीत हे आज प्रूव्ह करायचंय मला. कारण या सगळ्यामध्ये तूच मला हेल्प करणार आहेस ना. मी? हो. हा मोबाईल घे आणि चल माझ्याबरोबर. दत्ता भाऊजी, काल तुम्हाला आवाज ऐकू आला ना, येऊ का असा? असंच असतं त्या, पण तुमचा विश्वास नाही ना. आज मला पण तसा आवाज ऐकू आला.